या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली हात जोडून तिलोत्तमाला घरातील देवीच्या गोंधळासाठी थांबण्याची विनंती करत असते आणि त्यामुळे तिलोत्तमा रागातच म्हणते की आता तू मला शिकवणार का की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते. आणि मग ती चंद्रकांतला म्हणू लागते की आजपर्यंत मी आपल्या घरातील देवाधर्माच्या कार्यात कधीच अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नाही आणि यापुढे सुद्धा मी कधीच माझ्या हातून तशी चूक होऊ देणार नाही. त्यामुळे माझं कर्तव्य म्हणून मी या कार्यक्रमासाठी घरी थांबते, तुमच्यासाठी नाही एवढं लक्षात ठेवा. आणि त्यावर सारंग चंद्रकांत फक्त हो म्हणतात आणि मग तिलोत्तमा तिच्या खोलीत निघून जाते. त्यामुळे सावलीला खूप आनंद होतो. तर चंद्रकांत आणि सारंगसुद्धा तिचं कौतुक करत असतात. त्यानंतर मग सावली पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. त्याचवेळी अमृता त्या ठिकाणी येते. ती सावलीला म्हणत असते की सावली मला माफ कर, आज मी तुझी काहीच मदत करू शकत नाही आहे, कारण नैवेद्याचा सगळा स्वयंपाक नवीन नवरीने बनवायचा असतो. आणि त्यावेळी सावली म्हणते की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित बनवेल आणि आता ना तुम्ही ही जबाबदारी माझ्यावरच सोपवा, कारण इतकी वर्ष तुम्ही किचन सांभाळलंच आहे ना, आता थोडासा आराम करा. आणि त्यावेळी अमृताही हसून हो म्हणते. आणि मग त्यानंतर सावली इतर पदार्थांची तयारी करून ठेवते आणि काही कामानिमित्त बाहेर जाते. आणि सावली किचनमधून बाहेर पडल्यानंतर तारा पटकन त्या ठिकाणी येते आणि सावलीने पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवलेली असते त्या डाळीमध्ये तारा खूप सारं पाणी टाकते. पण त्याचवेळी नेमकी सावली त्या ठिकाणी येते आणि ताराला विचारते की तारा मॅडम तुम्ही इथे काय करताय. तर सावलीला पाहून ताराला चांगलाच घाम फुटतो. ती घाबरूनच सावलीकडे पाहत असते. तर सावली तिला विचारते की तुम्ही अजून गोंधळासाठी तयार का नाही झालात. आणि त्यावेळी तारा पटकन म्हणते की हो मी आता तयार होणारच आहे. आणि मग ती लगेच तेथून जाण्यासाठी निघते. पण त्याचवेळी अमृता त्या ठिकाणी येते आणि ती सावलीला म्हणते की मी तुझ्यासाठी ना आपल्या घराची पारंपरिक साडी काढून ठेवली आहे, तो गोंधळासाठी तीच नेस. आणि त्यावर सावलीही आनंदाने हो म्हणते. पण हे नेमकं तारा ऐकते आणि रागारागात तिच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. खोलीत सोहम तयार होत असतो तर तारा खूप चिडलेली असते. ती त्याला विचारत असते की या घरामध्ये माझं नेमकं काय स्थान आहे. आणि त्यावेळी सोहम तिला विचारतो की तारा काय झालं. तर तारा म्हणत असते की सोम सांग ना मला, या घरात माझी काय किंमत आहे, कोण आहे मी. आणि त्यावेळी तो तिला शांतपणे समजावत म्हणतो की अगं तू या घरची सून आहे, माझी बायको आहे, पण नेमकं घडलंय तरी काय. आणि त्यावेळी तारा वैतागून म्हणू लागते की या घरात ना मला कोणताच मान सन्मान मिळत नाही. आता सुद्धा त्या अमृता वहिनींनी पारंपरिक साडी त्या सावलीला दिली आणि मला नाही. आणि त्यावेळी सोम तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की अगं ती साडी अमृता वहिनीला तिच्या लग्नात मिळाली होती आणि तुझ्यासाठी मी नवीन साडी घेऊन आलो आहे, तू ती नेस. पण तारा काही ऐकायला तयार नसते. आणि त्याचवेळी ऐश्वर्या त्या ठिकाणी येते. तर तारा तिला विचारते की वहिनी तुमच्याकडे एखादी पारंपरिक साडी आहे का, तिलोत्तमा मॅडमने वगैरे दिलेली. आणि हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की अगं माझ्याकडे अशी एक साडी होती, पण मला ना अशा जुन्या गोष्टी सांभाळून ठेवायला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी ती एका डिझायनरला देऊन टाकली, पण तुला कशासाठी हवी आहे. आणि मग तारा तिला घडलेला सगळा प्रकार सांगू लागते आणि म्हणू लागते की अमृता वहिनींनी फक्त त्या सावलीलाच साडी दिली. आणि हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की अगं या सगळ्या गोष्टींचं कौतुक ना फक्त त्या अमृता वहिनीलाच आहे, तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. आणि मला सांग, तू इतकी मोठी गायिका आहेस, तू या सगळ्या गोष्टींमध्ये कशाला अडकतेस, त्यापेक्षा दुसरी एखादी छान साडी नेस. आणि त्यावर सोहम म्हणतो की ऐश्वर्या वहिनी आयुष्यात पहिल्यांदा ना मला तुमचं म्हणणं पटलंय. आणि मग तो पुन्हा ताराला समजावतो. त्यामुळे तारा म्हणते की ठीक आहे, मी दुसरी साडी नेसते. आणि मग ऐश्वर्या सोहमला सांगते की आता तू इथे थांबू नको, बाहेर जाऊन बाकीची कामं कर आणि तिलासुद्धा तयार होऊ दे. त्यामुळे मग सोहम तेथून निघून जातो. आणि तो गेल्यावर ऐश्वर्या हसतच ताराला विचारते की आपण ठरवलेलं काम झालं ना. आणि त्यावर ताराही आनंदानेच हो म्हणते. त्यामुळे ऐश्वर्या खुश होते. दुसरीकडे सावलीसुद्धा जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी छान तयार झालेली असते. आणि त्याचवेळी सारंग त्या ठिकाणी येतो. आणि सावलीचं सौंदर्य पाहून तो तर तिच्या पुन्हा एकदा प्रेमातच पडतो. आणि मग तो मुद्दाम एकदम गावरान भाषेमध्ये तिच्याशी बोलायला सुरुवात करतो, तिचं कौतुक करतो. तर सावलीसुद्धा खांद्यावर पदर वगैरे घेऊन तशाच पद्धतीने बोलत असते. आणि मग त्यानंतर ते दोघेही हसू लागतात. सारंग तर सावलीचं तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक करत असतो. आणि त्यामुळे सावली म्हणते की सारंग सर इतकंही कौतुक करू नका, नाहीतर मला वाटेल हे सगळं खोटं आहे. आणि त्यावेळी सारंग विचारतो की का सावली,
मी जे काही बोलतोय ते एकदम खरं आहे, यात खोटं वाटण्याचं काय कारण आहे. आणि ते ऐकून सावली म्हणते की सारंग सर, मला माहिती आहे मी कशी दिसते ते. तर सारंग विचारतो की कशी दिसते सांग बरं. पण त्यावेळी सावली काही न बोलता खाली मान घालते. आणि मग सारंग तिला समजावतो की हे बघ सावली, प्रत्येकासाठी सौंदर्याची परिभाषा वेगळी असते आणि माझ्यासाठी सुद्धा ती वेगळी आहे. तू कधीतरी ना स्वतःला माझ्या नजरेतून बघ, म्हणजे तुला समजेल की तू किती सुंदर आहेस ते. तुला काय वाटतं फक्त गोरा रंग, सरळ नाक, मोठे डोळे ही सौंदर्याची परिभाषा आहे का? अगं तसं अजिबात नाही आहे. सौंदर्य निर्मळ असतं, नितळ असतं, ते काही असं बाहेरून दिसत नाही. आणि हे ऐकून सावली सारंगकडे तर पाहतच राहते. तर सारंग तिला म्हणतो की सावली, यापुढे ना तू कधीच स्वतःला कमी लेखायचं नाही. अगं तुझ्या सौंदर्याचा आरसा म्हणजे माझे डोळे आहेत. कधीतरी तू माझ्या नजरेतून स्वतःकडे बघ, म्हणजे तुला समजेल तू किती सुंदर आहेस ते. आणि हे ऐकून सावलीला तर खूपच आनंद होतो. आणि मग तिला दृष्ट लागू नये म्हणून सारंग तिच्याच डोळ्यातील काजळ तिला लावतो. त्यामुळे सावली लाजून खाली मान घालते. त्यानंतर मग जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गोंधळी आलेले असतात. तर ती ऐश्वर्या ताराला हळूच सांगते की सावलीने जे जेवण बनवलं आहे ना, ते आता हे गोंधळी जेवतील आणि जर त्यांना आवडलं नाही ना, तर मग बघ त्या सावलीची काय अवस्था होती येते. आणि हे ऐकून तारासुद्धा खूपच खुश होते. त्यानंतर मग सावली, अमृता त्या गोंधळींसाठी चहा पाणी घेऊन येतात. आणि मग चंद्रकांतने सांगितल्याप्रमाणे सारंग आणि सावली आणि त्यानंतर सोहम आणि तारा त्या सगळ्यांच्या पाया पडतात. आणि मग त्यानंतर ते गोंधळी सारंगला आणि सोहमला सांगतात की तुम्ही दोघांनी आता बाहेर जाऊन 5-5 दगड घेऊन या. आणि मग त्यानंतर ते दोघेही बाहेर जाऊन दगड घेऊन येतात. त्यानंतर मग सावली त्या सगळ्यांना जेवण वाढते. तिने छान केळीच्या पानावर सगळ्यांसाठी जेवण वाढलेलं असतं. आणि मग ते लोक जेवायला बसतात. ऐश्वर्या आणि तारा तर हसतच एकमेकींकडे पाहत असतात. आणि मग जेव्हा ते लोक पहिला घास घेतात तेव्हा ते एकमेकांकडे पाहू लागतात. त्यामुळे सावलीला आणि अमृताला भीती वाटू लागते. तर ऐश्वर्या आणि तारा तर खूपच खुश होतात. त्यांना असं वाटत असतं की आता या सावलीचं काही खरं नाही. तर घरातील इतर सगळेजणसुद्धा आश्चर्यानेच त्या गोंधळींकडे पाहत असतात. आणि मग तिलोत्तमा विचारते की काय झालं. आणि मग ते गोंधळी विचारतात की हा स्वयंपाक कोणी केलाय. तर तारा पटकन म्हणते सावलीने. तर ते म्हणत असतात की खरंच अप्रतिम स्वयंपाक झाला आहे, जणू अन्नपूर्णाच आहे तुमची ही सून. आणि ते ऐकून सावलीला तर खूपच आनंद होतो. घरातील काही सदस्य कौतुकाने तिच्याकडे पाहू लागतात. पण ताराचा आणि त्या ऐश्वर्याचा तर चेहराच पडतो. आणि मग सावलीला आठवतं की जेव्हा ती तारा किचनमधून बाहेर पडली होती त्यानंतर तिने ती डाळ बघितलेली होती. आणि तेव्हाच तिला समजलेलं असतं की तारानेच हे सगळं काही केलं आहे. पण मग त्यानंतर ती जास्त टेन्शन न घेता ती सगळी डाळ एका सुती कापडामध्ये ठेवते आणि त्यामध्ये असणारं अतिरिक्त पाणी काढून घेते. आणि मग तिच्या आईने शिकवल्याप्रमाणे पोळ्या बनवते. तर दुसरीकडे सावलीचे आई बाबा वारीला जाण्याची तयारी करत असतात. पण त्या दोघांचीही तब्येत ठीक नसते. आणि त्यामुळे सखदेव त्या दोघांना समजावतो की आता तुम्ही वारीला जाऊ नका, तुम्ही ही जबाबदारी माझ्यावर द्या, मी ही परंपरा पुढे नेतो. आणि मग त्यानंतर ते दोघेही आनंदाने सखदेवला वारीला जाण्याची परवानगी देतात. त्यामुळे त्यालाही खूप आनंद होतो. तो विठुरायाचा आशीर्वाद घेतो. तर दुसरीकडे मेहेंदळ्यांच्या घरी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. सावली आणि सारंग तर खूपच खुश असतात, प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.